वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आपण एक चित्र डोळ्यासमोर आणूया. म्हणजे समजा संध्याकाळचे 8 वाजले आहेत आणि बाहेर मुसळधार पाऊस पडतोय. आणि अशा वेळी अचानक गरमागरम पिझ्झा खाण्याची इच्छा होते. किंवा असं समजा की स्वयंपाक करत असताना अचानक लक्षात येतं की अरेच्या, फोडणीसाठी लागणारी कोथिंबीर आणि टोमॅटो तर घरात संपले आहेत. हो, असं खूप वेळा होतं आपल्या बाबतीत. अगदी. मग पूर्वीच्या काळी अशा वेळी आपण काय करत होतो? छत्री घ्यायची, पावसात भिजत जवळच्या दुकानात जायचं. पण आजकाल आपण काय करतो? आपण सरळ फोन हातात घेतो. अगदी बरोबर. खिशातून मोबाईल काढला, स्क्रीनवर काही बटणे दाबली आणि अवघ्या 10 ते 15 मिनिटात तो पिझ्झा किंवा ती कोथिंबीर थेट आपल्या दारात हजर असते. म्हणजे हे पाहिलं की एखाद्या जादूमार्गे वाटते, नाही का? हो ना. तंत्रज्ञानाने ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय सोपी आणि जलद केली आहे. नक्कीच. म्हणजे कोणत्याही ग्राहकासाठी ही एक अतिशय सोपी, निर्धोक आणि आनंददायी प्रक्रिया असते. आपण फक्त ॲपवर क्लिक करतो. पण त्या एका साध्या क्लिकच्या मागे, ती वस्तू बरोबर 10 मिनिटात दारापर्यंत पोहोचवण्यामागे एक अतिशय गुंतागुंतीचं आणि खरं सांगायचं तर प्रचंड खर्चिक असे आर्थिक चक्र फिरत असते. अच्छा. हो. ही सोय आपल्याला जितकी साधी वाटते ना, तिचे पडद्यामागचे अर्थशास्त्र आणि गणित तितकेच किचकट आहे. आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेत याच आर्थिक गणिताचा वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. आज आपल्याकडे काही अतिशय रंजक आणि महत्त्वाची माहिती आहे. आपण स्विगी या कंपनीच्या नुकत्याच आलेल्या त्रैमासिक निकालांचा, म्हणजेच त्यांच्या हिशोबाच्या ताज्या आकड्यांचा सखोल अभ्यास करणार आहोत. जे आकडे नुकतेच बाहेर आलेत. हो, म्हणजे बघा, ज्या कंपनीची उलाढाल हजारो कोटींची आहे, जिच्या सेवा देशातील लाखो लोक रोज वापरतात, ती कंपनी अजूनही तोट्यात कशी काय असू शकते? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढा मोठा तोटा असूनही शेअर बाजारात तिचे हे ताजे निकाल सकारात्मक का मानले जात आहेत? हो, हे थोडं विरोधाभासी वाटतं. अगदी. हे सगळे प्रश्न आज आपण सोडवणार आहोत. या चर्चेचा मुख्य उद्देश केवळ आकडे मोडणे हा नाही, तर या आकड्यांमागे लपलेली नफ्याकडे जाणारी वाटचाल डिकोड करणे हा आहे. जेणेकरून पुढच्या वेळी जेव्हा आपण ॲप उघडून एखादी ऑर्डर देऊ, तेव्हा या 10 मिनिटांच्या जादूमागचं खरं अर्थशास्त्र आपल्याला पूर्णपणे माहीत असेल. ठीक आहे, आपण हे जरा सोपे करून समजून घेऊया. नक्कीच. कारण हे आकडे केवळ कागदावरील नफा आणि तोट्याची साधी बेरीज वजाबाकी नाहीत. आपण जेव्हा या ताज्या आकड्यांचे विश्लेषण करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने भारतातील एका अत्यंत मोठ्या क्विक कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या भविष्याची दिशा ठरवत असतो. बरोबर. हे आकडे आपल्याला एका मोठ्या बदलाची कथा सांगतात. ग्राहकांच्या सवयी कशा वेगाने बदलत आहेत आणि या मोठ्या कंपन्या त्या सवयी पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या कार्यपद्धतीत कसे क्रांतिकारक बदल करत आहेत, हे यातून स्पष्ट होते. तर मग या आर्थिक प्रवासाची सुरुवात आपण महसुलापासून करूया. महसूल, ज्याला व्यावसायिक भाषेत कंपनीची टॉप लाईन असं म्हटलं जातं. अगदी. म्हणजे कंपनीने प्रत्यक्ष किती रुपयांचा व्यवसाय केला. आणि इथे जे आकडे समोर आले आहेत ते खरोखरच थक्क करणारे आहेत. सध्याच्या तिमाहीत कंपनीचा महसूल म्हणजेच एकूण सेल्स तब्बल 6,383 कोटी रुपये इतका नोंदवला गेलाय. बापरे, 6,383 कोटी. हो. आणि आता याची तुलना जर मागील वर्षी याच तिमाहीशी केली तर तेव्हा हा आकडा 4,410 कोटी रुपये होता. अच्छा, म्हणजे खूप मोठी झेप आहे ही. हो ना. म्हणजेच गेल्या वर्षाच्या तुलनेत, ज्याला आपण इयर ऑन इयर ग्रोथ म्हणतो, ती तब्बल 45% इतकी भक्कम आहे. होय, आणि ही वाढ केवळ वार्षिक पातळीवरच नाहीये. जर आपण याच्या आधीच्या तिमाहीशी म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीशी याची तुलना केली, ज्याला आपण क्वार्टर ऑन क्वार्टर परफॉर्मन्स म्हणतो, बरोबर, तिथेही महसूल 6,148 कोटी रुपयांवरून वाढून 6,383 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजे सातत्याने आलेख वरच जातोय. अगदी. ही सातत्यपूर्ण वाढ आहे. फूड डिलिव्हरीचा मूळ व्यवसाय आणि त्यासोबत इन्स्टामार्टसारखा क्विक कॉमर्स व्यवसाय अतिशय वेगाने वाढत आहेत, हेच यातून सिद्ध होतंय. आता 6,383 कोटी रुपये ही रक्कम 3 महिन्यात कमावणे म्हणजे काय, याचा थोडा विचार करूया आपण.
म्हणजे हे दिवसाला साधारण 70 कोटी रुपयांचा व्यवसाय करण्यासारखे आहे. दररोज 70 कोटी रुपयांचे जेवण आणि किराणा सामान विकले जात आहे. हे खरंच अविश्वसनीय वाटतं ऐकायला. हो ना? ही वाढ समजून घेण्यासाठी मला एक उदाहरण द्यायला आवडेल. समजा एखाद्या शहरात एक महाकाय सुपरमार्केट आहे. अच्छा. तिथे आधीच प्रचंड गर्दी आहे, म्हणजे पाय ठेवायला जागा नाहीये. पण 45% वाढ मिळवणे म्हणजे काय? तर त्याच शहरात त्याच ग्राहकांना सेवा देण्यासाठी रातोरात तशीच आणखी निम्मी महाकाय सुपरमार्केट उभी करणे आणि तीही तितक्याच क्षमतेने चालवणे. हे उदाहरण अगदी चपखल आहे. म्हणजे ही वाढ म्हणजे एखाद्या रेस्टॉरंटमध्ये दररोज हाऊसफुल गर्दी असण्यासारखे आहे. लोकांची रांग कमीच होत नाहीये. ही कोणतीही साधी गोष्ट नाही आहे. पण मला एक सांगा, एका एवढ्या मोठ्या कंपनीसाठी 45% वाढ मिळवणे इतके विशेष का मानले जाते? कारण अर्थशास्त्रात आणि व्यवसायात एक अतिशय महत्वाचा नियम आहे, ज्याला लॉ ऑफ लार्ज नंबर्स असे म्हणतात. अच्छा, म्हणजे काय? म्हणजे बघा, जेव्हा तुमचा व्यवसाय अगदी लहान असतो, समजा 100 रुपयांचा व्यवसाय आहे, तेव्हा 100 रुपयांचे 200 रुपये करणे म्हणजे 100% वाढ मिळवणे तुलनेने सोपे असते. हो, ते सोपं आहे. तुम्ही थोडे नवीन ग्राहक मिळवले की तुमची वाढ दुप्पट होते. पण जेव्हा तुमचा व्यवसाय आधीच हजारो कोटींचा असतो, तेव्हा 4,410 कोटींवरून थेट 6,383 कोटींवर उडी मारणे, बापरे, आणि तीही 45% वेगाने, हे अतिशय कठीण आणि दुर्मिळ असते. म्हणजे बेस मोठा असल्यामुळे वाढ कठीण असते. अगदी बरोबर. एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा तुम्ही वाढ करता, तेव्हा तुमचे संपूर्ण नेटवर्क, तुमची टेक्नॉलॉजी, तुमचे डिलिव्हरी पार्टनर हे सर्व त्या दबावाखाली काम करू शकले पाहिजेत. बरोबर. ही 45% वाढ बाजारातील स्विगीचे नेतृत्व सिद्ध करते. लोकांच्या सवयी आता बदलल्या आहेत. हो, ते तर आहे. किराणा सामान आणण्यासाठी आठवड्याचा बाजार करण्याऐवजी लोक आता दररोज लागणाऱ्या वस्तू इन्स्टामार्टवरून मागवत आहेत. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या प्लॅटफॉर्मपैकी एक म्हणून आपले स्थान अधिक मजबूत करत आहे. म्हणजे कमाईच्या बाबतीत बोलायचे झाले तर हे इंजिन एकदम फुल स्पीडमध्ये धावत आहे. दिवसाला 70 कोटी रुपयांचा धंदा होत आहे. पण आणि इथेच खरी गंमत आणि सर्वात मोठा विरोधाभास आहे. जर कंपनीकडे एवढा प्रचंड पैसा येत असेल तर मग त्यांच्याकडे नक्की किती पैसा उरतो? हाच तो कळीचा मुद्दा आहे. म्हणजे सर्व खर्च वजा जाता हातात किती नफा पडतो. जेव्हा आपण या अहवालातील तोट्याचे आकडे पाहतो तेव्हा कोणालाही साहजिकच धक्का बसतो. बरोबर. आणि इथेच आपण या विश्लेषणाच्या दुसऱ्या आणि बहुधा सर्वात महत्वाच्या टप्प्यात प्रवेश करतो. तो टप्पा म्हणजे एका चांगल्या तोट्यामागचे अर्थशास्त्र आणि गणित समजून घेणे. आता चांगला तोटा हे 2 शब्दच मुळात एकमेकांचे शत्रू वाटतात. म्हणजे तोटा कधी चांगला कसा असू शकतो? हो, ऐकायला थोडं विचित्र वाटतं. पण आपण आकडे पाहूयात. या ताज्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा, ज्याला आपण नेट लॉस म्हणतो, तो उणे 800 कोटी रुपये इतका आहे. आता कोणालाही वाटेल की 3 महिन्यात 800 कोटींचा तोटा, ही तर धोक्याची घंटा आहे. पण जर आपण मागील वर्षी हाच आकडा पाहिला तर तो उणे 1081 कोटी रुपये होता. बरोबर. याचा अर्थ असा की तोट्यात सुमारे 26% घट झाली आहे. इतकेच नाही, जर आपण EBITDA म्हणजे एबिटडा पाहिला. अच्छा, एबिटडा. हो. आता एबिटडा म्हणजे काय तर सोप्या भाषेत सांगायचे तर टॅक्स, व्याज आणि इतर आर्थिक कपाती करण्यापूर्वी व्यवसायाच्या मूळ ऑपरेशन्समधून होणारा नफा किंवा तोटा. म्हणजे फक्त व्यवसायातून आलेला पैसा. अगदी. हा ऑपरेटिंग तोटा या तिमाहीत उणे 698 कोटी रुपये आहे, जो मागील वर्षी उणे 964 कोटी रुपये होता. अच्छा, म्हणजे तिथेही सुधारणा आहे. हो. आणि मागील तिमाहीच्या तुलनेतही नेट लॉस 1065 कोटीवरून 800 कोटीवर खाली आला आहे. शेअरधारकांच्या दृष्टीने विचार केल्यास EPS म्हणजे अर्निंग्स पर शेअरमध्येही मोठी सुधारणा झाली आहे. समजा ही संपूर्ण कंपनी म्हणजे एक मोठं पिझ्झा आहे. बरं. आणि एक शेअर म्हणजे त्या पिझ्झाचा एक तुकडा आहे. तर त्या एका तुकड्यामागे होणारा तोटा उणे 4 रुपये 73 पैशांवरून सुधारून आता उणे 2 रुपये 90 पैशांवर आला आहे. हे आकडे खूपच रंजक आहेत, पण इथे मला थोडा प्रतिप्रश्न करावासा वाटतो. नक्कीच विचारा. म्हणजे तोटा 26% कमी झाला हे अगदी मान्य. ऑपरेटिंग पातळीवर सुधारणा आहे हेही मान्य. एका शेअरमागे तोटा कमी झाला हेही ठीक आहे. पण तरीही, आणि इथेच खरी गंमत आहे, वस्तुस्थिती अशी आहे की 800 कोटी रुपयांचा तोटा हा काही लहान आकडा नाही.
हो, ते तर आहेच. हां, पैशांचा एक प्रचंड मोठा खड्डा आहे जो दर 3 महिन्यांनी भरून काढावा लागतो. मग शेअर बाजारातील तज्ज्ञ किंवा गुंतवणूकदार या 800 कोटींच्या खड्ड्याला सुधारणा किंवा सकारात्मक गोष्ट कशी काय म्हणू शकतात? यात सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूकदार फक्त आजचा सध्याचा तोटा पाहत नाहीत. अच्छा, मग ते काय पाहतात? त्या आजच्या आकड्यांपेक्षा तोटा कमी होण्याचा वेग आणि भविष्याची दिशा जास्त बारकाईने पाहतात. शेअर बाजार हा नेहमी भविष्याचा वेध घेत असतो, तो भूतकाळावर चालत नाही. जेव्हा एखादी कंपनी सातत्याने आपला ऑपरेटिंग लॉस कमी करत असते आणि त्याच वेळी आपला महसूल 45% वाढवत असते, तेव्हा ती बाजाराला एक अतिशय स्पष्ट संदेश देत असते. कोणता संदेश? तो संदेश म्हणजे आमचा व्यवसाय वाढत आहे आणि आम्ही हळूहळू पण निश्चितपणे नफ्याकडे वाटचाल करत आहोत. EPS मधील सुधारणा हेच दर्शवते की कंपनीची अंतर्गत कार्यक्षमता वाढत आहे. अच्छा, म्हणजे ही अवस्था अशी आहे की गाडी अजूनही खड्ड्यात आहे, पण ती बाहेर येण्याचा वेग वाढला आहे आणि मुख्य म्हणजे ती योग्य दिशेने बाहेर येत आहे, हे गुंतवणूकदारांना स्पष्टपणे दिसतंय. अगदी बरोबर. व्यवसाय चालवण्याची दिशा योग्य आहे हे या तिमाहीच्या निकालावरून आणि मागील वर्षाच्या तुलनेवरून सिद्ध होते. हां. नफ्याकडे जाण्याचा प्रवास, ज्याला आपण पाथ टू प्रॉफिटेबिलिटी म्हणतो, तो आता गुंतवणूकदारांना अधिक स्पष्ट आणि विश्वासार्ह वाटू लागला आहे. हे समजायला सोपे आहे, पण मग इथे एक अतिशय साधा आणि व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? जर कंपनी 6,383 कोटी रुपये कमावत आहे, म्हणजे पैसा तर भरपूर येत आहे आणि तरीही ती 800 कोटी रुपयांच्या तोट्यात आहे, तर आलेला हा सगळा पैसा नेमका खर्च कुठे होत आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण पैसा नक्कीच कुठेतरी मोठ्या प्रमाणावर ओतला जातोय. या प्रश्नातून आपण एका अतिशय महत्त्वाच्या भागाकडे वळतो, तो म्हणजे कंपनीच्या वाढीचे इंजिन, त्यांचे खर्च आणि व्यवस्थापनाची रणनीती. हा खरोखरच खूप कळीचा मुद्दा आहे, कारण क्विक कॉमर्स आणि फूड डिलिव्हरीचा व्यवसाय चालवणे हे वरून दिसते तितके सोपे काम नाही. बरोबर. या व्यवसायाच्या मूळ रचनेतच हेवी स्पेंडिंग म्हणजे प्रचंड गुंतवणूक आणि खर्च लपलेला आहे. तुम्हाला सतत तुमचे तंत्रज्ञान अद्यावत ठेवावे लागते. हां. हजारो डिलिव्हरी पार्टनर्सचं जाळं उभारावे लागते. त्यांना योग्य मोबदला द्यावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांना 10 मिनिटात सेवा देण्यासाठी शहरात ठिकठिकाणी गुदामे, ज्याला आपण डार्क स्टोअर्स म्हणतो, ती तयार करावे लागतात. बापरे, म्हणजे हा सगळा खर्च अवाढव आहे. अगदी. आणि हे सर्व करताना नफ्याचं प्रमाण, ज्याला आपण मार्जिन म्हणतो, ते अजूनही प्रचंड दबावाखाली असते. आणि या सगळ्यावर कडी म्हणजे जीवघेणी स्पर्धा हो ना. मिळत आहे. जेव्हा 2 किंवा 3 महाकाय कंपन्या एकाच ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी लढत असतात, तेव्हा साहजिकच त्यांना मार्केटिंगवर आणि ग्राहकांना सवलती देण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर आपल्याला दिसेल की इन्स्टामार्ट किंवा ब्लिंकिट सारख्या सेवा या आता ग्राहकांसाठी केवळ एक सोय राहिलेल्या नाहीत. मग त्या काय बनल्यात? त्या आता लोकांची सवय बनत आहेत. पूर्वी आपण फक्त किराणा सामान मागवत होतो. आता आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू, चार्जर, खेळणी, सणांच्या दिवशी लागणारं साहित्य हे सगळं 10 मिनिटात मागवतो. हो, हे तर मी स्वतः अनुभवलंय. आणि कोणतीही नवीन सवय निर्माण करण्यासाठी सुरुवातीला कंपन्यांना प्रचंड गुंतवणूक करावीच लागते. म्हणूनच स्विगीच्या व्यवस्थापनाचा दृष्टिकोन अतिशय स्पष्ट आहे. त्यांचा मुख्य आणि पहिला प्राधान्यक्रम इन्स्टामार्टची आक्रमकपणे वाढ करण्यावर आहे. पण हीच तर खरी गोम आहे. एका बाजूला त्यांना आक्रमक वाढ करायची आहे, नवीन डार्क स्टोअर्स उघडायचे आहेत आणि त्याचवेळी त्यांना आपला कॅश बर्न म्हणजे स्वतःच्या खिशातील पैसा खर्च होण्याचं प्रमाण हेही कमी करायचे आहे. अगदी बरोबर. शिवाय नवीन युजर्स जोडणे आणि जुन्या युजर्सची ऑर्डरची वारंवारता म्हणजे एका ग्राहकाने महिन्यातून किती वेळा ऑर्डर केली हे प्रमाण वाढवायचं आहे. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? हे म्हणजे एखाद्या वेगात धावत्या रेल्वेचं इंजिन चालता चालता बदलण्यासारखं आहे. हो, अतिशय योग्य उदाहरण दिलं तुम्ही. एकीकडे तुम्हाला भट्टीचा जाळ वाढवायचा आहे कारण तुम्हाला वेग हवाय, इन्स्टामार्टची आक्रमक वाढ करणे आवश्यक आहे, स्पर्धेत टिकून राहायचं आहे. पण दुसरीकडे तुम्हाला कोळसाही वाचवायचा आहे म्हणजे कॅश बर्न कमी करून कार्यक्षमता वाढवायची आहे. हे एक तारेवरची कसरत करणारं काम आहे. हे सगळं ते एकाच वेळी साध्य कसं करत आहेत? हा प्रश्न खूप अचूक आहे आणि याचे उत्तर त्यांच्या कार्यपद्धतीत लपले आहे. ती तारेवरची कसरत ते कशी करत आहेत माहितीये? कशी? ते आता तंत्रज्ञानाचा आणि डेटाचा अतिशय हुशारीने वापर करत आहेत. पहिलं म्हणजे ते आता ग्राहकांना सुरुवातीसारख्या भरघोस सवलती देणे कमी करत आहेत. अच्छा, म्हणजे आता ती 50% सूट मिळत नाही.
हो, तुम्हाला आठवत असेल पूर्वी 50% किंवा 60% सूट मिळायची, आता ती मिळत नाही. उलट आता पावसाळ्यात किंवा गर्दीच्या वेळी सर्ज प्राइसिंग किंवा डिलिव्हरी फी लावली जाते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे सवय झाल्यामुळे लोक ती फी आनंदाने देतात. अगदी बरोबर. दुसरं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे डार्क स्टोअर्स. जेव्हा एखादे नवीन डार्क स्टोअर उघडते तेव्हा सुरुवातीचे काही महिने ते तोट्यात चालते, कारण खर्च जास्त असतो आणि ऑर्डर्स कमी असतात. पण जसं जसं ते जुने होते तिथे येणाऱ्या ऑर्डर्सची संख्या वाढते, तसतसं ते फायद्यात येऊ लागते. अच्छा, म्हणजे व्हॉल्यूम वाढतो. हो, तिथे काम करणारी माणसं जास्त वेगाने सामान पॅक करू लागतात. स्विगीचे व्यवस्थापन आता या डार्क स्टोअर्सची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देत आहे. तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून ते डिलिव्हरी पार्टनर्सचे मार्ग इतके अचूक ठरवत आहेत की एकाच फेरीत 2 ऑर्डर्स पोचवता येतील. यामुळे वेळ आणि पैसा दोन्ही वाचतो. अरे बापरे, हे खरोखरच थक्क करणारं आहे. हो ना? म्हणजे ते प्रत्येक सेकंड आणि प्रत्येक रुपया वाचवण्याचा सूक्ष्म स्तरावर प्रयत्न करत आहेत. आणि या निकालांवरून असे दिसते की व्यवस्थापन ही कसरत बऱ्याच अंशी यशस्वीपणे पार पाडत आहे. एकीकडे सवलती कमी करूनही ग्राहकांची संख्या वाढत आहे आणि दुसरीकडे डार्क स्टोअर्स जास्त कार्यक्षम होत आहेत. नक्कीच. पण मग आता एक शेवटचा आणि सर्वात कळीचा मुद्दा उपस्थित होतो. तोटा कमी होतोय आणि महसूल वाढतोय हे सगळं उत्तम आहे. पण या सर्व रणनीतीचा शेअर बाजारावर आणि भविष्यातील गुंतवणुकीवर नेमका काय परिणाम होईल? ज्यांनी या कंपनीत पैसे गुंतवले आहेत त्यांच्यासाठी आपण यातून काय फ्युचर आउटलुक सांगू शकतो? या परिस्थितीचा आपण 2 वेगवेगळ्या टप्प्यांत विचार करू शकतो, अल्पावधी आणि दीर्घावधी. बरं. या निकालांवर प्रतिक्रिया सकारात्मक असण्याची शक्यता खूप जास्त आहे. कारण महसूल वाढलाय. हो, याचे मुख्य कारण आपण आधीच पाहिल्याप्रमाणे महसूल वाढ अतिशय मजबूत आहे आणि तोटा अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने खाली आलाय. बाजाराला ही आकडेवारी नक्कीच आवडेल. पण तरीही एक गोष्ट विसरून चालणार नाही की कंपनी अद्याप पूर्णपणे नफ्यात आलेली नाहीये. 800 कोटींचा खड्डा अजूनही आहेच. त्यामुळे बाजारात थोडे चढउतार तर नक्कीच राहू शकतात, बरोबर? अगदी बरोबर. जोपर्यंत कंपनी पूर्णपणे नफ्यात येत नाही आणि तो नफा सातत्याने टिकवून ठेवत नाही, तोपर्यंत शेअरच्या किमतीत अस्थिरता राहणं स्वाभाविक आहे. कधी थोडे सकारात्मक तर कधी थोडे नकारात्मक वारे वाहू शकतात. पण जर आपण दीर्घावधीचा म्हणजे एका इन्व्हेस्टरच्या दृष्टीने 3 किंवा 5 वर्षांचा विचार केला तर काय होईल? तर स्विगीची पुढील वाटचाल प्रामुख्याने 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींवर अवलंबून असेल. कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी ज्या भविष्याची दिशा ठरवतील? पहिली गोष्ट, नफ्यात होणारी सुधारणा. हा तोटा कमी होण्याचा कल असाच चालू राहतो का आणि कंपनी लवकरच स्वतःच्या पायावर नफ्यात उभी राहते का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, क्विक कॉमर्सची वाढ. इन्स्टामार्टसारख्या सेवा केवळ मोठ्या मेट्रो शहरांपुरत्या मर्यादित न राहता छोट्या शहरांमध्ये किती वेगाने विस्तारतात आणि नवीन ग्राहकांना कशाप्रकारे जोडतात यावर खूप काही अवलंबून आहे. म्हणजे शहरांच्या बाहेर जाणं गरजेचं आहे. अगदी. आणि तिसरी आणि कदाचित सर्वात महत्त्वाची गोष्ट, स्पर्धेचा सामना. क्विक कॉमर्सच्या या युद्धात झोमॅटोच्या मालकीचे ब्लिंकिट आणि आता इतरही काही खेळाडू पूर्ण ताकदीने उतरले आहेत. या तगड्या स्पर्धकांसमोर कंपनी आपलं स्थान आणि आपला बाजारातील हिस्सा कसा टिकवून ठेवते हे पाहणं सर्वात रंजक ठरणार आहे. थोडक्यात सांगायचे तर या संपूर्ण अहवालातील अंतिम निष्कर्षानुसार या ताज्या निकालाचे रेटिंग मध्यम ते मजबूत असे दिले गेले आहे. आणि त्याचे कारण अगदी स्पष्ट आहे. हो, महसुलातील 45% वाढ ही कोणत्याही मानकांवर अतिशय भक्कम आहे आणि तोटा कमी होण्याचा कल सुधारत आहे. जरी कंपनी अजूनही निव्वळ तोट्यात असली तरी त्यांची दिशा आणि वेग दोन्ही योग्य आहेत. निष्कर्ष असाच निघतो की व्यवस्थापनाने जे नियोजन आणि रणनीती कागदावर आखली होती त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता जमिनीवर हळूहळू पण ठामपणे सुधारत आहे. आणि हीच बाब कोणत्याही दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी सर्वात आशादायी असते. तर मग या संपूर्ण सखोल चर्चेतून आपण आज काय शिकलो? आपण पाहिले की स्विगीसारखी कंपनी जिची सेवा आपण सहज रोज वापरतो तिचे आर्थिक गणित किती अफाट आणि गुंतागुंतीचे आहे. अगदी. एका बाजूला ते केवळ 3 महिन्यात 6,383 कोटी रुपयांसारखा प्रचंड महसूल मिळवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला 800 कोटी रुपयांच्या तोट्याशीही झुंज देत आहेत. पण तंत्रज्ञानाचा वापर करून तोटा कमी करण्यातील त्यांचे यश आणि इन्स्टामार्टसारख्या क्विक कॉमर्स व्यवसायातील त्यांची आक्रमक वाढ
हे सिद्ध करते की ते या शर्यतीत केवळ टिकून नाहीयेत, तर अतिशय वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत. होय. आणि तंत्रज्ञानाच्या आणि वेगाच्या या बदलत्या जगात जो स्वतःच्या कार्यक्षमतेत वेगाने सुधारणा करेल आणि ग्राहकांच्या नवीन सवयी अचूक ओळखेल, तोच भविष्यात टिकून राहील, हे यातून पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होते. हे सर्व ऐकल्यावर एक अतिशय महत्त्वाचा आणि थोडा वेगळा विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो, ज्याचा उल्लेख थेटल्या ताळेबंदाच्या आकड्यांमध्ये कुठेही नाही, पण तो आपल्या सर्वांच्या म्हणजे सामान्य ग्राहकांच्या भविष्याशी जोडलेला आहे. हां. सध्या सर्वच मोठ्या कंपन्या क्विक कॉमर्समध्ये आणि 10 मिनिटांच्या डिलिव्हरीच्या या शर्यतीत वर्चस्व मिळवण्यासाठी प्रचंड पैसा ओतत आहेत, स्वतःच्या खिशातील तोटा आनंदाने सहन करत आहेत. बरोबर. पण जेव्हा हा बाजार पूर्णपणे काबीज होईल, जेव्हा ही 10 मिनिटांची डिलिव्हरी ही लोकांची पूर्णपणे अंगवळणी पडलेली सवय बनेल आणि कंपन्यांची ही कॅश बर्न करण्याची वेळ कायमची संपेल, तेव्हा या 10 मिनिटांच्या डिलिव्हरीची खरी किंमत कोणाला मोजावी लागेल? हां, खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. भविष्यात जेव्हा या कंपन्यांना प्रचंड नफा कमवायचा असेल, तेव्हा ही सुविधा ग्राहकांच्या खिशावर किती मोठा भार टाकेल? त्या रात्री 8 वाजता पावसात मागवलेल्या एका पिझ्झाची किंवा अवघ्या 10 रुपयांच्या कोथिंबिरीची खरी किंमत तेव्हा आपल्याला काय मोजावी लागेल? हां, नक्कीच. या विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबतच आपण आजची ही सखोल चर्चा इथे थांबूया. माहिती समजून घेण्याचा आणि त्यामागचं अर्थशास्त्र उलगडण्याचा हा प्रवास असाच सुरू राहील. तोपर्यंत विचार करत रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.